भोकरदन तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पुंगळे यांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण। भोकरदन तालुक्यातील संजय निराधार, इंदिरा निराधार, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान द्या या मागणीसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास पाटील पुंगळे हे भोकरदन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते। यावेळी त्यांची प्रमुख मागणी होती की गेल्या 2-2.5 वर्षापासून भोकरदन तालुक्यातील असंख्य लाभार्थ्यांचे अनुदान रखडले आहेत, त्यामुळे त्यांना तात्काळ अनुदान द्यावे। तसेच राजूर येथील गणपती मंदिराचा पालखी मार्ग असलेला रस्ता तात्काळ मोकळा करावा असे मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले। यावेळी तहसील कार्यालयाकडून त्यांना 15 दिवसात लाभार्थ्यांना अनुदान वितरण केले जाईल। तसेच राजूर येथील जो पालखी मार्ग आहे तो मोकळा करण्याचा निर्णय घेतला येईल असा यावेळी या तहसीलदार यांनी त्यांना पत्र देऊन हे उपोषण सोडले। आज तुम्ही या ठिकाणी उपोषण केले, उपोषण मागे घेतले, नेमकं लेखी आश्वासन काय दिलं आणि तुमच्या मागण्या काय होत्या? आमच्या या उपोषणानिमित्त अत्यंत महत्त्वाच्या मागण्या होत्या। त्यामध्ये संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी विधवा अपंग या योजनेअंतर्गत या आमच्या गोरगरीब वयोवृद्ध यांना अनुदान, शासनाने अनुदान द्यावं, कारण गेल्या 5 वर्षापासून त्यांना अनुदानापासून वंचित आहे आणि काही तर 30 वर्षापासून वंचित आहे, तर त्यांना लाभ देण्यात यावा। आणि दुसरा जो विषय आहे, राजूरच्या मंदिराच्याकडे जाणारा, श्रींच्या दर्शनासाठी जाणारा रस्ता हा चालू करून द्यावा। आणि शाळेतल्या मुलांना म्हणजे एखाद्या अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून त्या मुलांसाठी आणि वडीलधारी मंडळी, अपंग, लहान लेकरं मंदिरावर जाण्यासाठी तो रस्ता मोकळा करून द्यावा। यासाठी या दोन्ही प्रश्नांसाठी 15 ते 20 दिवसामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचा प्रश्न सोडवणार आहे। त्यांना असं लेखी आश्वासन दिलं। दुसरं आश्वासन त्यांनी समितीची बैठक घेऊ असं सांगितलं, परंतु ते तिथे येऊन गावकऱ्यांशी चर्चा करून दर्जाचा प्रश्न ते मार्गी लावणार आहेत।